तर सलग 7व्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या सुधीर मुनगंटीवारांना यावेळी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावं लागलंय। मात्र विधानसभा सदस्याची म्हणजेच आमदारकीची पॉवर देखील काय असते हे सुधीर मुनगंटीवार सरकारला वारंवार दाखवत आहेत। विदर्भातल्या धान उत्पादकांच्या बोनससाठी लक्षवेधी मांडताना सुधीर मुनगंटीवारांचा रुद्रावतार पाहून फक्त मंत्रीच नव्हे तर विरोधकही अवाक झाले असतील। सभागृहामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा रुद्रावतार कसा होता पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? जेव्हा लक्षवेधी केल्या जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज। लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे, हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। सुधीर मुनगंटीवार सत्ताधारी भाजपचे आमदार असले तरी विरोधी बाकावर बसणाऱ्यांना सुधीर भाऊंकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे। धान उत्पादकांना म्हणजेच विदर्भात तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस देण्याबाबत लक्षवेधी मांडताना आमदार सुधीर मुनगंटीवार अन्न नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदमांवरच चांगलेच कडाडले। सुधीर मुनगंटीवारांचा आजचा पवित्रा पाहिल्यानंतर यापुढे त्यांच्या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी कोणतेही मंत्री महोदय किमान 2 वेळा तरी अभ्यास करून येतील। जेव्हा लक्षवेधी केल्या जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज। इथं असं उत्तर अपेक्षित नाही आहे। हा अचानक एखादा उपप्रश्न आला आणि या उपप्रश्नाची माहिती जर सरकारकडे नसेल त्याच्यावर निर्णय हा नंतर केला जातो। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे, हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज। धान उत्पादकांच्या बोनस संदर्भात सुधीर मुनगंटीवार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते। मात्र अजूनही GR निघाला नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत रुद्रावतार धारण केला। तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। धान उत्पादकांना योग्य तो बोनस दिला नाही तर काय परिणाम होतील यावर बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी खास त्यांच्याच शैलीत अध्यक्ष महोदयांसह सभागृहाचं लक्ष वेधलं। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे। पहिल्याच लक्षवेधीवर सरकार एवढं उदासीन कसं असा परखड सवाल विचारताना सुधीर मुनगंटीवारांचा पारा चांगलाच चढला होता। पहिलीच लक्षवेधी धर्मचक्र प्रवर्तनाय मान्य मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही। जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस तर स्पष्ट सांगा ना। एवढं लपवून छपून 2 यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही। आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देण्याची घोषणा करा। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं उत्तर योगेश कदमांनी दिलंय। अध्यक्ष महोदय, बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल। सरकारच्या आकडेवारीनुसार बोनस म्हणून 2022-23 या वर्षात 823 कोटी रुपये, 2023-24 या वर्षात 1,378 कोटी रुपये तर 2024-25 या वर्षात 1,628 कोटी रुपये बोनस म्हणून जाहीर करण्यात आले। मात्र योगेश कदमांच्या उत्तरानंतर सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा उभे राहिले। शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारा अपेक्षित नाही आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो, शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे। यांना माहिती आहे ना, हे असं सांगताय की एजंट नोंदणी करतात, काय माहिती दिली जात आहे? यंदा मंत्रिमंडळाबाहेर राहिलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी वेळोवेळी सरकारला धारेवर धरलाय।
आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला जाबही विचारलाय. मात्र प्रश्न सत्ताधारी आमदाराचा असो किंवा विरोधी बाकावर बसलेल्यांचा, उत्तर देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि सत्ताधारी आमदाराच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर नसेल तर ते सरकारचं जास्त मोठं अपयश मानलं जातं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.